हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज व्लॉग्स। परत मी एकदा बनवलेली आहे पुडिंग। तर हे पुडिंग आम्ही बनवून पाहिलेले आहे। चला तर मग ही रेसिपी कशी बनते व्लॉग बघूया पुढे। मी घेतले तर पाव आणि हे दूध पुडा घेतलेला आहे आणि 2 अंडे घेतलेले आहेत। दिसतात ज्यांना अंडे खात नाहीत ना त्यांनी खाऊ नका बनवून, काय फायद्याचं नाही। आणि मग आणि साखर घ्यायची आहे आणि चला तर आपण बनवूया रेसिपी। तर फर्स्ट तर आपण याला तुकडे करून घेऊया पावाला, म्हणजे तुकडे करून टाका। आपल्याला जेवढ्या क्वांटिटीत बनवायचं आहे ना तेवढं करून घ्या। आता हे मी फर्स्ट करून पाहिलं होतं तर आम्हाला आवडलं, तर मी आता हे दीदीला करून खाऊ घालणार आहे, कारण तिच्याकडे खूप पाव उरले। तर ऑब्विसली तुम्हाला माहितच आहे ती काय करते। आता वडा पाव एकटी आहे ना, तर वडे आहेत, सॉरी पाव आहेत आमच्याकडे। मग हे अशा प्रकारे आपण तुकडे करून घेऊया। ओके, देन हे झालेलं आहे। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये दूध। हे दूध आता मी अर्ध्याच्या वर दूध पुडा टाकणार आहे। हे अर्ध्याच्या वर टाकलेलं आहे, अर्धा टाकून घेता तू। ओके, त्याला मी साईडला ठेवून घेते। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आता साखर। ही साखर मला चम्मच हा सापडावा लागेल, चम्मच मला चम्मच द्या। हा ठीक आहे, थँक्यू। तर हे चम्मचनं मी टाकते साखर। तुम्हाला जसं गोड लागतं तसंच टाका, कारण मी अंदाजानं करते। तुमची जेवढी फॅमिली असेल त्या मुताबिक टाका ही साखर। माझा अंदाज एवढा आहे साखरेचा, नंतर टेस्ट करून पण पाहू शकतो आपण, पण कच्चा अंडा असल्यामुळे करून पाहू नका, नाही तर तुम्हाला वेगळंच लागेल। ओके, मग टाकायचं याच्यामध्ये अंडा। अंडे का भंडा, अंडा गेला माझा, दुसरा अंडा द्या मला, थँक्यू। आता हे दुसरा अंडा पण टाकून घेऊया। ओके, तर याला आपण करूया आता बंद आणि मिक्सर मध्ये लावून घेऊया। चांगलं करा, सेफली करा, नाहीतर उडवता सगळीकडे। आणि हे अशा प्रकारे साखरेला पाक करून घ्या आणि पाणी बिलकुल टाकू नका याच्यामध्ये, फक्त साखरेला पिघळून घ्या। आणि देन हे बॅटर असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे याला ध्यान करून करा, पाण्याचा एक बूंद पण नाही पडला पाहिजे याच्यामध्ये, तेव्हाच हे असं बनणार आहे। पाणी गरम करायला ठेवलं होतं आधीच आम्ही, आणि हे बघा पाक असा बनलेला आहे। तर हे आपण टाकून घेऊया। थोडंसं लवकर टाका तुम्ही, कारण हे गाळ झालेला आहे। दीदी कट कर नहीं ऐसा। गाइस, हमारा शक्कर का पाक बिगड़ गया। ये देखो तारा तारा निकल रहे, अभी हमें फिर से बनाना पड़ेगा। ये बाय गॉड, ये फ्लॉप हो गया हमारा ने, पर ये बहुत अच्छा क्रंची लग रहा है। बरा ले भारी बनायले, हे पण मस्त झाले। आयडिया भेटली आपल्याला। ये हम खा के दिखाएंगे, खा के दिखाओ थोड़ा सा। बिगड़ गया, पर थोड़ा सा इसको पिघला के हम ये भुगने में पूरा बॅटर अरे मराठी बिघडलं होतं, तर याला आम्ही परत पिघळतोय आणि हे बॅटर डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकून कुकर मध्ये लावून टाकणार आहेत आम्ही। आता बघूया, याचा वेट करूया कसं बनते, कारण मी फर्स्ट अटेम्प्ट केला होता त्याचा करायचा, तर चांगल्या प्रकारे बनला होता, पण हे का असं होते काय माहिती। मला तर वाटतं साखराची गलती याच्यामध्ये, बरं का, आमची नाहीये। हा बघा, हे झालं पिघळलं। आता याला खाली काढत दीदी, ठीक आहे। हे कसं तरी बनलं आणि मग आता आम्ही याच्यात टाकून देतो। बघा कसं बनतं। ठीक आहे, तर आता कट। तर हे आम्ही असं आता
गरम पाण्यामध्ये ठेवून देऊता. अल्ला आधी आपल्या प्रकारे हे करा, डबा पिऊ देऊता. याला अल्ला आधी असं झाकून घ्या थोडंसं. झालं प्रकारे जमलेला आहे. आणि आता याला फ्रीजमध्ये ठेवणार आहेत आम्ही. दीदी चल लवकर. हो हो याला मधामध्ये ठेवून देऊया. काढ. वन टू थ्री गो. बनले बनले बनले. पिल्लू कसं बनले केक? वरी घेऊन काप दीदी. सरळ घे सरळ घे. हॅपी बर्थडे दीदी. माय पिल्लूचं गेलं. वाव. ब्रेड आहे तर ब्रेड राहील. एवढं छान लागणार गेलं. रिॲक्शन तिच्या असं दाखवायली काही जसं